नमस्कार, एसएन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। उत्तर महाराष्ट्रामध्ये 4 पोलिसांना 2 लाखाची लाच घेताना रंगेहात पकडल्याने खळबळ उडाली आहे। या संदर्भात एका तक्रारदाराकडून वडिलांच्या अटकेचा धाक दाखवून लाच मागितल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता। या संदर्भात संबंधित तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे यांच्याकडे तक्रार केली होती। एलसीबीने रचलेल्या सापळ्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल मुकेश पावरा यांना 2 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे। तर 3 पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिन्ही पोलीस कर्मचारी घटनास्थळावरून फरारी झाल्याचे कळते आहे। या संदर्भात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम 7 अन्वये शिरपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे। मुकेश गिलदार पावरा वय 33, पोलीस कॉन्स्टेबल, भूषण यशपाल रामोळे पोलीस हवालदार, धनराज बबन मालचे पोलीस कॉन्स्टेबल, किरण सखाराम सोनवणे पोलीस कॉन्स्टेबल, सर्व नेमणूक ठाणेर पोलीस स्टेशन या 4 लाच घेतल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे। तक्रारदार हे मौजे महादेव दोंदवाडा नागेश्वरपाडा शिरपूर येथील रहिवासी आहेत। संबंधित तक्रारदाराच्या वडिलांविरुद्ध ठाणेर पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल आहे। या गुन्ह्यामध्ये अटक टाळण्यासाठी वडिलांना अटक होऊ नये या मोबदल्यामध्ये या 4ही पोलीस कर्मचाऱ्यांनी तक्रारदाराकडे 3 लाख रुपयांची लाच मागितली होती। मात्र तडजोडीनंतर 2 लाख रुपयांची लाच देण्याचे ठरले होते। या संदर्भात एलसीबीला माहिती मिळाल्यानंतर माहितीनुसार 8 जानेवारीला एलसीबीने बबलाच तालुका शिरपूर येथे जाऊन तक्रार नोंदवली। पडताळणी अंती पंचांसमक्ष तडजोड करून 2 लाख रुपयांची लाच स्वीकारण्याचे मान्य करण्यात आले होते। यानंतर सापळा रचून एका पोलीस कॉन्स्टेबलला नामे मुकेश पावरा यांना तक्रारदाराकडून 2 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे। या घटनेने मात्र संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली आहे। एसएन न्यूजसाठी प्रतिनिधी शिरपूर। धन्यवाद।